नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS ऑनलाइन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण राज्य सेवा पूर्व परीक्षेमधील पेपर नंबर 1 म्हणजेच सामान्य अध्ययन या पेपरबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। प्रथम GS पेपर फर्स्ट जो आहे तो आपण बघू, तो कसा आहे, किती गुण असतात, त्यामध्ये कोणते विषय असतात हे पाहण्यापूर्वी या पेपरमध्ये प्रश्न संख्या किती असते, प्रश्न 100 असतात, गुण 200 असतात। म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण असतात। आता निगेटिव्ह मार्किंग काय आहे, नकारात्मक आताच आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे नकारात्मक सिस्टीम काय आहे, 4:1 रेशो, म्हणजे 4 जर चुकले तर एकाचे गुण वजा केले जातील। तर दुसऱ्या भाषेत आपण असं म्हणू, 1/4 म्हणू किंवा 0.25% म्हणू। 1/4 ही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे। म्हणजे जर 4 तुमचे चुकले तर एका बरोबर उत्तराचे गुण वजा केले जातील। आता हे असणारे हे आहे, यासाठी वेळ किती असतो, सर्वात महत्त्वाचा 2 तास वेळ असतो। आता काही वेळेला गडबड होण्याची शक्यता असते। आपण राज्य सेवा पूर्व परीक्षेचं बघतो आहोत। कंबाईन म्हणजे महाराष्ट्र संयुक्त गट ब पूर्व परीक्षा तीही 100 प्रश्नांचीच असते, मात्र त्यासाठी वेळ 1 तास असतो। हे लक्षात घ्या। या राज्य सेवा पूर्व परीक्षेतला पेपर 1 साठी 2 तास असतात। प्रश्न संख्या जरी तेवढीच असली तर वेळेमध्ये फरक आहे, यामध्ये गडबड करायची नाही। आता पेपर फर्स्ट मध्ये असणारा प्रश्न संख्या बघितली, गुण किती असतात बघितलं, वेळ बघितलं। आता या पेपर फर्स्ट मध्ये कोणकोणते विषय आहेत, आतापर्यंत म्हणजे CSAT पॅटर्न 2013 ला सुरू झाला, त्यावेळेपासून प्रत्येक विषयावरती किती प्रश्न कमीत कमी आले, किती जास्तीत जास्त पर्यंत प्रत्येक विषयाचे गेले हे आपण पाहणार आहे। त्यानंतर त्या विषयासाठी कोणकोणती पुस्तकं वाचायला पाहिजेत ते पाहणार आहे, आणि त्या विषयामध्ये सर्वात जास्त प्रश्न संख्या कोणत्या घटकावर आले ते आपण पाहणार आहे। तर बघूया, जनरल स्टडी पेपर फर्स्ट हा जो आहे त्यामधला पहिला असणारा विषय आपण घेऊ, तो म्हणजे चालू घडामोडी। या चालू घडामोडीवरती पूर्व परीक्षेला आजपर्यंत प्रश्न संख्या किती पडली, तर कमीत कमी या 100 प्रश्नांच्या पैकी 8 प्रश्न आले आणि जास्तीत जास्त आजपर्यंत 19 आले, म्हणजे 8 ते 19च्या दरम्यान प्रश्न संख्या पडली। आता गुणांच्या भाषेत बघायचं असेल तर त्याची दुप्पट करायची, म्हणजे तेवढ्या गुणांसाठी हा चालू घडामोडीचा विषय आलेला आहे। आता यासाठी कोणकोणती पुस्तकं वाचायला पाहिजेत किंवा वर्तमानपत्र म्हणजेच त्याचबरोबर मॅगझिन कोणकोणती वापरायला पाहिजेत ते बघू। तर लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, मटा ही वर्तमानपत्र मराठीमधील आवश्यक आहेत, पण दररोज यासाठी जास्ती वेळ देऊन चालणार नाही। आपण जास्तीत जास्त अर्धा तास वाचू शकता, कारण आपण वर्तमानपत्र वाचण्यासाठी जास्त वेळ दिला तर कदाचित आपला इतर अभ्यासातला वेळ कमी होतो। त्यामुळे मोजक्या बातमीचं हेडिंग वाचलं की आपल्याला कळायला पाहिजे की नेमकं काय वाचायचं आहे। त्यानंतर यासाठी पुस्तकं कोणती वापरायची, टॉपर 777,
इद्रिस पठाण सरांचं हे पुस्तक आहे. त्यानंतर पृथ्वी परिक्रमा हे मासिक आहे. आणि त्याचबरोबर सिम्प्लिफाईड डायरी म्हणजे चालू घडामोडी डायरी सिम्प्लिफाईड प्रकाशनाची आहे. या तीन पैकी किमान 2 तरी तुम्ही वापरायला पाहिजेत. चालू घडामोडी डायरी वापरा, नसेल टॉपर 777, नसेल पृथ्वी परिक्रमा. या 3 पैकी किमान 2 वापरणं आवश्यक आहे. आता वाटलं तुम्हाला यापैकी एखादं नसावं, अजून एखाद्या प्रकाशनाचं आवडलंच, तुम्हाला ती भाषा समजत असेल तरी काय हरकत नाही. पण नक्की सांगतो की किमान 2 प्रकाशनाची पुस्तकं किंवा मासिकं तुम्ही वापरायला पाहिजेत चालू घडामोडीसाठी. आता पूर्व परीक्षेला तर एवढं वेटेज आहे, 8 ते 19 म्हणजे जवळपास 19% प्रश्न आपल्याला मिळतात. आता हे पूर्व परीक्षेचं झालं. मुख्य परीक्षेचा विचार केला तर 4 पेपर जे GSचे आहेत त्यामध्ये सुद्धा जवळ 30 ते 40% प्रश्न हे चालू घडामोडीशी निगडीत असतात. डायरेक्ट मुख्य परीक्षेला चालू घडामोडी हा विषय नाही, पण जे GSचे पेपर आहेत 4 त्यामध्ये सर्वच्या सर्व विषयांमध्ये करंटशी निगडीत प्रश्न असतात आणि ते 30-40% पर्यंत प्रश्नांचा रेशो आहे. त्यामुळे करंट हा विषय जास्त महत्त्वाचा आहे, तो चांगला करणं आवश्यक आहे. आता त्यानंतरचा असणारा विषय आपण बघूया, इतिहास. दुसरा विषय आपण घेऊ इतिहास. सर्वसाधारणपणे पूर्व परीक्षेला प्राचीन इतिहासावरती जास्त भर दिलेला आढळतो. चालू घडामोडीमध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती जास्त भर दिलेला आढळतो. आता इतिहासाचा विचार केला तर आजपर्यंत 13 ते 19 पर्यंत 15 प्रश्न कमीत कमी विचारलेले आहेत आणि जास्तीत जास्त 24 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे 15 ते 24च्या दरम्यानच प्रश्नसंख्या राहिलेली आहे. म्हणजे हाही विषय महत्त्वाचा आहे. आणि गुणांचा जर विचार केला तर दुप्पट करा, कारण एका प्रश्नाला 2 गुण आहेत. आता यासाठी आपल्याला काय वाचायला पाहिजे? सर्वसाधारण बेसिक पुस्तक वाचणं गरजेचं आहे. 6वी 7वी 11वीचं जुने आणि नवे. 11वी नवे म्हणजे जुनं जे आहे ते महाराष्ट्रावरती आहे आणि 11वीचं नवीन जे पुस्तक आहे ते भारतावरती आहे. ही बेसिकची वाचायलाच पाहिजेत, पण त्याच्याही पुढे जाऊन थांबून चालणार नाही. त्यासाठी स्पेक्ट्रम हे वाचायला पाहिजेत हिंदीमधून. आणि मराठीमध्ये असेल तर ग्रोवर बेल्लेकर, आणि याचा आढावा घेणारं एकदम शॉर्ट बट स्वीट रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे. मग त्याचबरोबर गाठाळ सरांचं आहे, अनिल कटारे सरांचं आहे. पण आधुनिक भारताचा इतिहास बरोबर महाराष्ट्राचा इतिहास आणि त्याचे समाज सुधारक असणारे अशा प्रकारचं पुस्तक किमान 2 आपल्या वाचनात आली पाहिजेत. आता पूर्व परीक्षेला 24% पर्यंत वेटेज फर्स्ट पेपरमध्ये आहे आणि मुख्य परीक्षेला अजून आहे. म्हणजे मुख्य परीक्षेला जवळपास 60-65 प्रश्न इतिहासावरती असतात. त्यामुळं मुख्य परीक्षेला अजून चांगलं करावं लागणार आहे. आता पूर्व परीक्षेचा विचार केला तर इतिहास भर कशावरती आहे? प्राचीनवरती, त्यानंतर मध्ययुगीन असा आहे.
तिसरा जो हे आहे विषय तो म्हणजे भूगोल. प्रश्न संख्या सांगायची असेल तर आजपर्यंत 2013 पासून 14 कमीत कमी प्रश्न पडलेत आणि जास्तीत जास्त प्रश्नांची संख्या सांगायची असेल तर 17. 14 ते 17च्या दरम्यान प्रश्न संख्या पडलेली आहे. यासाठी काय वाचायचं? सर्वात महत्त्वाचं मॅप रीडिंग, नकाशा वाचन जितकं जास्त चांगलं तुमचं दिशा त्याच्याशी रिलेटेड, मग तो प्रशासकीय नकाशा असू द्या, प्राकृतिक असू द्या, हे जे आहे ते नकाशा वाचन जास्त आणि तो म्हणजे शालेय नवनीत नकाशा. आता याच प्रकाशनाचा वाचावा असं मी म्हणत नाही. प्रकाशन कोणता हे महत्त्वाचं नाही, पण कमी खर्चामध्ये जास्त माहिती दिलेलं शालेय नवनीतचा आहे. तर त्याबरोबरच तुम्ही ऑक्सफर्डचा वापरू शकता. त्याचबरोबर पुढे गेलात तर सौदी सरांनी बनवलेला नकाशा आहे तो वापरू शकता. पण नकाशा वाचन महाराष्ट्र, भारत, जग याचे असणारे प्राकृतिक आणि प्रशासकीय सर्व प्रकारचे नकाशा वाचन आपलं झालं पाहिजे. आणि भूगोलचे मार्क्स सर्वात जास्त नकाशा वाचनानं मिळतात आणि ते आपण वाचत असताना ते कोऱ्या नकाशांच्या मध्ये भरा, त्याचे मार्क्स जास्त प्रमाणात मिळतील. आता याचं असणारं पुस्तक माझं स्वतःच आहे, अजित सलगर. हे भूगोलचं बेसिक आणि NCERT वरती आधारित असणारं पुस्तक आहे. ते वापरू शकता. आता याच्यामध्ये बेसिक NCERTचा आहेच, जगाच्या भूगोलावरती जास्त भर दिलाय, त्या खालोखाल भारत आणि त्या खालोखाल महाराष्ट्रावरती भर दिलाय. खगोल, पर्यावरण, परिस्थितिकीचाही भाग या पुस्तकामध्ये मी दिलेला आहे. म्हणजे इथं असणाऱ्या भूगोलाचा विचार केला तर या 14 ते 17 पैकी 7 ते 8 प्रश्न हे प्राकृतिक भूगोलावरती आहेत, जगाच्या भूगोलावरती आहेत आणि तो भाग जास्त प्रमाणात मी दिलेला आहे. आता त्यानंतर 11वीचं असणारं NCERT प्राकृतिक भूगोलावरती असणारं पुस्तक चांगलं आहे. आता हे हिंदी इंग्लिश मधून आहे, त्याचं ट्रान्सलेशन आणि चांगला भर देऊन असणारं डॉक्टर इंद्रजित राठोड यांनी ते पुस्तक चांगल्या प्रकारे लिहिलेलं आहे. ते तुम्ही NCERT वरती आधारित असणारं ते वापरू शकता. हे पूर्व परीक्षेसाठी ठीक आहे. नकाशा वाचन माझं पुस्तक आणि इंद्रजित राठोड सरांचं हे 2-3 पुस्तकं वापरली बस, पूर्व परीक्षेमधले सगळेच्या सगळे भूगोलाचे मार्क्स तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर असणारा पुढचा विषय आहे राज्यव्यवस्था किंवा राज्यघटना. राज्यघटना याचा जर विचार केला आजपर्यंत 9 ते 16 म्हणजे आजपर्यंत कमीत कमी 9 प्रश्न आणि जास्तीत जास्त 16 प्रश्न पूर्व परीक्षेला पेपर फर्स्ट मध्ये आलेले आहेत. यासाठी आपल्याला काय वाचायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक भारतीय राज्यघटना नावाचं आहे. त्यानंतर लक्ष्मीकांत मराठीमध्ये अनुवाद केलेलं पुस्तक आहे. हे 2 चांगली पुस्तक आहेत. याचा वापर केला तर आरामात हे सर्व गुण मिळून जातील. त्यानंतर पुढचा जो विषय आहे तो म्हणजे आर्थिक व सामाजिक विकास म्हणजे अर्थशास्त्र. आर्थिक व सामाजिक विकास
म्हणजे अर्थशास्त्रावरती आजपर्यंत कमीत कमी 7 प्रश्न आणि जास्तीत जास्त 20 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे हाही विषय महत्त्वाचा आहे. 20% वेटेज बऱ्याच वेळेला मिळालेला आहे. आणि यासाठी आपण वापरायचं काय? जास्त करून शाश्वत विकासावरती भर दिलेला आहे. दारिद्र्य याच्यावरती भर दिलेला आहे. किरण देसले सरांचं भाग 2 आर्थिक सामाजिक विकास नावाचं पुस्तक आणि ज्ञानेश्वर मगर सरांचं अर्थशास्त्र. त्यानंतर त्यांचा चार्ट स्वरूपातील ही पुस्तक आहे माइंड मॅप ज्याला म्हणतात तो. त्यानंतर ज्ञानेश्वर मगर सरांचं अपडेट असणारं योजना, सर्व योजना एकत्रित केलेलं ही पुस्तक आहे. हे वापरलेत तर यामधला एकही गुण तुमचा जाणार नाही, एकही प्रश्न चुकणार नाही. त्यानंतर पुढचा जो विषय आहे पर्यावरण. बघा, या पर्यावरणावरती आजपर्यंत कमीत कमी 5 प्रश्न आलेले आहेत आणि जास्तीत जास्त 9 प्रश्न आलेले आहेत. आणि कमी कष्टामध्ये जास्त गुण मिळवून देणारा पर्यावरण हा विषय आहे. याच्यावरती जैवविविधता, परिस्थितिकी आणि हवामान बदल याच्यावरती जास्त प्रमाणात प्रश्न आलेले आहेत. याच्यावरती असणारं पुस्तक तुषार घोडपडे सरांचं पुस्तक आहे. हे पुस्तक बास आहे पर्यावरणासाठी, तेच चांगलं करा. परफेक्ट सर्वच्या सर्व आपल्याला गुण मिळून जातील. त्यानंतरचा शेवटचा जो विषय आहे की जो सर्वात महत्त्वाचा आहे, की आजपर्यंत सर्वात जास्त वेटेज कुणाला जर मिळाले असेल तर तो असणारा पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान. या सामान्य विज्ञानावरती कमीत कमी 21 प्रश्न आहेत आणि सामान्य विज्ञान या विषयावरती आतापर्यंत कमीत कमी 21 प्रश्न आणि जास्तीत जास्त 28 प्रश्न. म्हणजे आजपर्यंत बघा सगळीकडे कमीत कमी प्रश्नांची संख्या जर बघितली तर 21 एवढी कोणाचीच नाही आणि जास्तीत जास्त जरी बघितली तर 28 एवढी कोणाचीच नाही. म्हणजे सर्वात जास्त वेटेज कुणाला असेल तर विज्ञानला आहे. आता भर विज्ञानावरती, विज्ञानमध्ये कशात दिलाय? रसायनशास्त्रावर, जीवशास्त्रावर, भौतिकशास्त्रावर, कशावरती तेही क्लिअर नाही. कारण भौतिकशास्त्रावरती काही वेळेला 10 प्रश्न एकदमच विचारलेत, रसायनशास्त्रावरती 9च विचारलेत आणि आरोग्यशास्त्र, जीवशास्त्र हे सगळं एकत्रित केलं तरी पण ते 7, 8, 9 पर्यंत आहेत. म्हणजे ॲव्हरेज तिन्हींच्या वरती त्यांच्या पोट घटक सोडले तर तिन्ही विषयावरती सर्वसाधारणपणे समान न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपल्याला जीव, भौतिक, रसायन हे तिन्हीही चांगलं करायला पाहिजे. हे सर्वात जास्त काय वाचायला पाहिजे तर 8वी ते 10वी, त्यानंतर 11वी 12वी आता थोडं थोडं यायला लागले तेही बघायला पाहिजे. अजून विज्ञानाची लेखकांची पुस्तकं कोणती वाचायला पाहिजेत तर अनिल कोलते सरांचं सामान्य विज्ञान, NCERT आणि बेसिकवरती अवलंबून असणारं आणि भस्के सरांचं या दोन्हीपैकी एक पुस्तक तुम्ही वापरू शकता. आणि 8वी ते 10वी ही पुस्तकं वापरलीत तर आपल्याला 100 प्रश्नांच्या मध्ये जास्तीत जास्त
प्रश्न बरोबर येऊ शकतात. आता हे फक्त वाचून उपयोग नाही, त्याच्या रिव्हिजन जास्तीत जास्त झाल्या पाहिजेत. त्यासाठी त्याच टॉपिकवरचे प्रश्न जास्त सोडवून झाले पाहिजेत आणि असं झालं तर आपल्याला परफेक्ट गुण मिळवता येतील. एकदा का हे पुस्तक सांगितलं, हे नाव सांगितले, ते वाचून झालं म्हणजे सगळं आलं असा गैरसमज अजिबात करून घेऊ नका. वाचन झाल्यानंतर त्या टॉपिकवरचे प्रश्न सोडवायचे आणि जर त्या टॉपिकवरचे प्रश्न जास्तीत जास्त सुटत असतील तर नक्की आपलं वाचन योग्य मार्गाने चाललेलं आहे हे लक्षात ठेवा. जर चाललेल्या वाचनामधल्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला देता येत नसतील, प्रश्न जास्त प्रमाणात चुकत असतील तर त्याची रिव्हिजन लगेच करणं गरजेचं आहे, हेही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हे पूर्व परीक्षेमधील राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील पेपर क्रमांक 1 बद्दल आपण विषय, त्या विषयामध्ये विषयासाठी येणारे प्रश्न संख्या, त्यासाठी कोणते ग्रंथ वापराय पाहिजेत त्याबद्दल सविस्तर चर्चा केलेली आहे. आता पुढचा जो आहे तो पेपर क्रमांक 2 सीसॅट बाबत आपण पुढच्या सत्रामध्ये चर्चा करूयात. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.